नमस्कार. सरिताज क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवायला शिकणार आहोत चमकी उलनपासून राजहंस कसा बनवायचा आहे ते. हे एक शोपीस म्हणूनही खूप सुंदर दिसतं. तुम्हाला जर असेच माझे नवनवीन व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते. राजहंस बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. राजहंस बनवण्यासाठी पांढऱ्या रंगाची लोकर लागेल. डोळे बनवण्यासाठी काळ्या रंगाची लोकर लागेल. थोडीशी लाल रंगाची लोकर तोंड बनवण्यासाठी किंवा चोच बनवण्यासाठी लागेल. मार्किंगसाठी पिन, एक आपल्याला तार घ्यायची आहे मानेला आकार देण्यासाठी. कात्री, आत स्टफ करण्यासाठी आपल्याला फायबर कॉटन लागेल आणि 12 नंबरची क्रोशियाची सुई. आपल्याला पांढऱ्या रंगाची लोकर घेऊन एकूण 35 चेन करून घ्यायचे. अशा प्रकारे मी 35 चेन करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला 3 साकळ्या सोडून 1, 2 आणि 3 साकळ्या सोडून पहिला खांब टाकून घ्यायचा आहे. या 3 साकळ्या म्हणजेच आपला पहिला खांब तयार होईल. अर्धा मुका खांब घ्यायचा आहे आपल्याला. इथं एकूण आपले 32 साकळ्या शिल्लक राहतात, तर 32 साकळ्यात आपल्याला प्रत्येकी एक एक खांब देऊन घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपले एकूण 32 खांब, प्रत्येक साखळीत हाफ हाफ सिंगल क्रोशे आपण घालून घेतलेला आहे. एकूण 32 साकळ्या झाल्यानंतर आपल्याला एक चेन देऊन परत आहे असंच 32 साकळ्यांवरती 32 खांब, अजून एक प्रत्येक 2 लाईन आपल्याला करून घ्यायच्या 32 खांबांच्या. एक लाईन पूर्ण झालेली आहे. आता दुसरं फिरवून घेऊन परत आपल्याला 32 खांबावरती 32 खांब परत सिंगल घालून घ्यायचे इथपर्यंत. अशा प्रकारे 32 खांबांचे 2 राऊंड आपण पूर्ण केलेले आहेत. पहिला 35 साकळ्या घेतल्या, 35 साकळ्याचा 32 खांब केले, 32 खांबांचे परत एकदा 32 खांब. आता आपल्याला एक साखळी देऊन फिरवून घ्यायचं आहे. आता आपल्याला 6 साकळ्या कमी करायच्यात. आपण राजहंसाची बॉडी बनवतो आहे. 6 साकळ्या कमी करायच्यात. तर कशा कमी करायच्या बघा. आपल्याला त्याच्या पुढच्या साखळीतून काढून फक्त स्लिप नॉट देत जायचं आहे. कोणत्याही प्रकारचा टाका घ्यायचा नाही किंवा काही घ्यायचं नाही. एक कमी केलं आहे आपण. परत दुसऱ्या साखळीतून काढायचं आहे, धागा ओढून घेऊन पहिल्या साखळीतून 2 कमी केले, तिसराही कमी केला. फक्त आपल्याला टाके न देता स्लिप नॉट देत जायचं आहे. 3, 4, 5 आणि 6. तुम्हाला दिसलं असेल. फक्त हा धागा ओढून घेऊन ह्याच्यातून काढून घ्यायचं आहे. त्यामुळे टाके आपल्याला येणार नाहीत. फक्त स्लिप नॉटद्वारे एक चेन घेतली जाईल आणि कमी होईल. आता इथून पुढचे आपले जे 26 खांब राहिल्यात, त्या 26 खांबावरती एक एक सिंगल खांब देऊन घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला इथून सिंगल खांब चालू करायचं आहे. पुढच्या आपल्या ज्या 26 साकळ्या राहिलेल्या आहेत तर 26 खांब देऊन घ्यायचे. म्हणजे हळूहळू आपल्याला स्टेप बाय स्टेप बॉडी बनवून घ्यायची आहे आपल्याला. अशा प्रकारे राहिलेल्या 26 खांबावरती आपला 26 साकळ्यांवरती 26 खांब देऊन झालेले आहेत. आताही आपल्याला आपण 32 खांबावरती पहिल्या 32 खांबावरती दुसरे 32 खांब देऊन घेतले, तसेच आपल्याला ह्या 26 खांबावरतीही अजून एकदा 26 खांब देऊन घ्यायचेत. मोजून घ्यायचेत, कमी जास्त करायचे नाही. 26 खांबावरती 26 खांबच आले पाहिजेत, तरच त्याच्या बॉडीचा शेप येईल आपल्याला. 4, 5 असाच 26 येत आहे तिथपर्यंत करून घ्यायचं एक एक सिंगल खांब. 26 खांबांचा दुसरा राऊंड झाल्यानंतर हे आपलं असं दिसतं. इथं आपण 6 साकळे कमी केले होते त्यामुळे हा भाग आपल्याला कमी दिसतो. आताही आपल्याला तसंच करायचं आहे. स्लिप नॉट द्यायच्यात. आताही 6च कमी करून घ्यायच्यात. एक साखळी देऊन घ्यायचे, पहिल्या साखळीतून घ्यायचं. मला दिसत असेल मी काय करते. हे आपला धागा आहे, ह्या पहिल्या साखळीतून काढायचा. हा वरचा धागा ओढून घेऊन याच्यातून काढून घ्यायचा.
कुठलाही धागा अडकवायचा नाही किंवा टाका घ्यायचा नाही आपल्याला, फक्त स्लिप नॉट घ्यायचं आहे. 2 3 हा धागा इथून घालून ह्याच्यातून ओढून घ्यायचा आणि ह्याच्यातूनही ओढून घ्यायचं, म्हणजे स्लिप नॉट येतो आपला. अजून एकदा बघा मी कशी करते ती. हा धागा सुई इथून काढून घेतली, हा धागा सुईच्या आतून ओढून घेतला, हा इथून, म्हणजे आपले टाके कमी होतील. एकूण 6 करायचे. आपले किती झालेत? 1 2 3 4 आणि 5 झालेत. आणि पुढचा 1. अशा पद्धतीनं हे मी 6 टाके कमी केलेले आहेत. राहिलेल्या 20 खांबावरती 20 साकळ्यांवरती 20 सिंगल खांब घालून घ्यायचे. आता एक साखळी घेऊन आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. अजून एकदा आपल्याला 20चाही 2च राऊंड करायचे आहेत. आपण 32चे 2 केले, 26चे 2 केले, आता 20चेही 2 राऊंड करायचे आहेत. पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे, तर माझा दुसरा चालू आहे. 20 खांब जिथपर्यंत येतात तिथपर्यंत आपल्याला सिंगल खांब देऊन घ्यायचे. 1 2 20पर्यंत मोजून घ्यायचे. 20चे 2 राऊंड पूर्ण झाल्यानंतर साधारण ही आपली पट्टी अशा प्रकारे स्टेप दिसत जातात. आता आपल्याला परत ही तसंच करायचं, स्लिप नॉट द्यायच्यात. अजूनही 6 कमी करायच्यात. पुढच्या राऊंडला आपल्याला ही घेऊन चेन घेऊन एक फिरवून घ्यायचं आहे. परत ही पुढच्या राऊंडला आपल्याला 6 कमी करून घ्यायच्यात. 1 2 3 4 5 आणि 6. 6 कमी केल्यानंतर आपले पुढचे 14 खांब राहतात किंवा 14 साकळ्या राहतात. 14 साकळ्यावरती 14 सिंगल खांब देऊन घ्यायचे. 14 खांबांचा पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे. परत साखळी घेऊन आपल्याला अजून एक 14चाही डबल करून घ्यायचं. साखळी देऊन फिरवून घ्यायचं आणि परत ही 14 खांब घालून घ्यायच्यात आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि शेवटचा 14. अशा प्रकारे ही आपली पट्टी दिसते. चौदा लाईनी पूर्ण झालेल्या आहेत. आता आपल्याला एक मार्किंग पिन लावून घ्यायची आहे. 14च्या 2 लाईनी आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. आता याच्या पुढच्या 15 16 17 18 19 आणि 20 लाईनी 20 लाईनपर्यंत 14चेच करून घ्यायचे. पुढच्या 6 लाईनी आपल्याला 14 खांबांनीच पूर्ण करून घ्यायच्यात. समजण्यासाठी मी मार्किंग पिन लावलेले आहे. इथपर्यंत आला की एक राऊंड पूर्ण होतो. परत माघारी दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा असे 6 राऊंड पुढचे करून घ्यायचेत आपल्याला. हा झाल्यानंतर आपल्याला एक साखळी देऊन फिरवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने 14 साखळ्यांवरती 14 खांबाचे 6 लाईनी पूर्ण करून घ्यायचे अशा पद्धतीने. अशा प्रकारे पुढचे 6 राऊंड आपले 14 खांबांनी पूर्ण झालेले आहेत. आता आपल्याला इकडच्या साईडचा भाग बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला वाढवण्यासाठी 6 साखळ्या देऊन घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 साखळ्या झाल्यानंतर आपल्याला आता फिरवून घ्यायचं आहे आणि त्या प्रत्येक खांबात 14 झालेत. आता 14मध्ये 6 केलं तर 20 एकूण खांब तयार होतील. साखळीत आपल्याला प्रत्येक साखळीत एक सिंगल खांब देऊन एकूण 20 खांब तयार करून घ्यायचे. आपण इकडच्या साईडला कमी करत गेलो होतो. आता इकडच्या साईडला आपल्याला उलट्या बाजूला साखळ्या देऊन वाढवायच्या आहे. अशा पद्धतीने 6 साखळ्यात 6 खांब देऊन घ्यायचे आहेत. 2 3
4 5 आणि 6 आणि आपले हे 14, एकूण 20 खांब तयार होतील. तुम्हाला दिसत असेल 20 खांबांचा पहिला राऊंड आपला पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला दुसरा राऊंड करून घ्यायचा. एक साखळी देऊन 20 खांबावरती 20 खांब आपल्याला देऊन घ्यायचे. अशा पद्धतीने 20 खांबांचे 2 राऊंड आपले पूर्ण झालेले आहेत. पुढचा बाजू आता इथून पुढेही आपल्याला तसंच करायचं आहे. याच्या पुढं आपल्याला अजून 6 साखळ्या देऊन घ्यायच्यात, म्हणजे आपले एकूण 26 खांब तयार होतील. 1 2 3 4 5 आणि 6 खांब झाले की आपण इथं कसं साखळ्या घेऊन त्याच्यात खांब घातले होते तसंच आता आपल्याला फिरवून घेऊन याच्यातही साखळ्या घालून घ्यायच्यात, खांब घालून घ्यायच्यात. हे 6 आणि पुढचे 20 असे 26 खांब आपल्याला एकूण घालून घ्यायच्यात. अशा प्रकारे 6 साखळ्यांचे 6 खांब झालेले आहेत आणि इथून पुढं राहिलेल्या 20 खांबांवरती 20 खांब असे आपले एकूण 26 खांब तयार होतील. खांबांचा पहिला राऊंड आपला पूर्ण झालेला आहे. आता फिरवून आपल्याला चैन देऊन घेऊन फिरवून अजून एक 26 खांबांचा राऊंड इथपर्यंत पूर्ण करून घ्यायचा आहे. एक चैन देऊन आपण फिरवून घेऊन आहे असे 26 खांबांवरती 26 खांब असा दुसरा राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे इथपर्यंत. अशा प्रकारे 26 खांबांचा दुसरा राऊंडही आपला पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला याच्या पुढं 6 साखळ्या अजून देऊन घ्यायच्यात, म्हणजे आपले एकूण 32 खांब तयार होतील. 1 2 3 4 5 आणि 6. आता ह्या 6 खांबावरती साखळ्या आणि हे 26 खांब असे एकूण आपले 32 खांब तयार होतील. पलीकडच्या सुरुवातीच्या बाजूला आपण जे 32 खांब घेतले होते तसेच आपल्या अलीकडच्या बाजूलाही 32 खांब तयार होतील. या चेनमध्येही आपल्याला प्रत्येक चेनमध्ये एक एक खांब देऊन 6 सुरुवातीला खांब तयार करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 साखळ्यावरती 6 खांब झाले की इथून पुढं 26 खांब राहतात इथपर्यंत. इथून ते इथपर्यंत 26 खांब राहतात एकूण. तर 26 खांबावरती 26 खांब म्हणजे असे एकूण आपले 32 खांब तयार होतील. 32 खांबांचा आपला पहिला राऊंड तयार झालेला आहे. आता आपल्याला एक चैन देऊन घेऊन अजून एक आहे असं प्रत्येक खांबावरती एक एक खांब असा एकूण 32 खांबांचा दुसरा राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे. प्रत्येक खांबावरती आपल्याला एक एकच खांब द्यायचा आहे. एकूण 32 खांब करून घ्यायचे ह्या टोकापर्यंत. अशा प्रकारे 32 खांबांचा दुसरा राऊंड ही पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला धागा कट करून टाकून एक गाठ देऊन घ्यायचे. हा आपला राजहंसाच्या बॉडीचा मधला पार्ट आपला तयार झालेला आहे. हे आपल्याला घेताना मोजून घ्यायचं आहे व्यवस्थित. इकडच्या बाजूचे 32 इकडच्या बाजूचे 32 परत 26चे स्टेप दोन्ही बाजूला समान आले पाहिजेत. परत 20चे आणि परत 14चे. त्यामुळे घेताना मोजून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. हे अशा टाईप स्टेप दिसल्या पाहिजेत आपल्या व्यवस्थित, म्हणजे त्या राजहंसाचा आकारही व्यवस्थित येतो आपला. प्रकारे बदकाचा आपला बॉडीचा पार्ट तयार झालेला आहे. आता हे आपल्याला दुमडून घेऊन सुई धाग्याच्या साहाय्यानं हे इथून अशा पद्धतीनं जोडत टाके घेऊन संपूर्ण टाके इथपर्यंत आपल्याला देऊन घ्यायचे. अशा प्रकारे मी क्रोशाच्या साहाय्यानंच हा पार्ट शिवून घेत आहे. तुम्ही साध्या सुई धाग्यांनीही तो शिवून घेऊ शकता. हे समोरचे जे आपले साकळ्या दिसत आहेत त्या दोन्ही साकळ्यामधून आपल्याला काढून घ्यायचं आहे. एक हे बनवून घ्यायचं आहे. असं संपूर्ण बाग इथपर्यंत आपल्याला
अशा स्टेप बाय स्टेपनी पूर्ण करायचं. तुम्ही साध्या सुई धाग्याने या दोन्ही साकळ्यात असं जॉईंट करून देऊ शकता. अशा प्रकारे संपूर्ण भाग शिवून आपल्याला याच्यामध्ये फायबर कॉटन भरून घ्यायचं आहे. इथून त्याचा संपूर्ण भाग हा शिवून घेऊन याच्यामध्ये फायबर कॉटन भरून घेतलेला आहे. आता आपल्याला राऊंड शेपमध्ये वरचा भाग बंद करून घ्यायचा आहे. त्यासाठी पांढऱ्या रंगाची लोकर कुठल्याही एका ह्याच्यातून काढून घ्यायचे आणि आडव्या ह्याच्यात प्रत्येक साखळीत एक एक असा साधी गाठ देऊन घ्या आणि राऊंड शेपमध्ये एक एक राऊंडने आपल्याला पूर्ण करून घ्यायचं. अशा प्रकारे आपल्याला राऊंडमध्ये पूर्ण करून घ्यायचं आहे. गोल आपला वरचा दिसतोय ना, तो गोल आडव्या टाक्यामध्ये एक एक क्रोशा घालून एक राऊंड प्रत्येक ह्याच्यात असा इथपर्यंत जिथून सुरुवात केली तिथपर्यंत आपल्याला पूर्ण करून घ्यायचं. अशा प्रकारे आपला संपूर्ण राऊंड हा एक इथपर्यंत विणून झालेला आहे. आता आपल्याला कमी कमी करत जायचं आहे. त्यासाठी आपल्याला 2 टाक्यांचं मिळून एक सिंगल खांब बनवून घ्यावं लागेल. 2 वेळा साखळीतून काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याचा मिळून अशा पद्धतीने 3 धाग्यांचा मिळून 2 धागे घ्यायचे, त्याचा एकच खांब बनवायचा आहे. परत पहिल्या साखळीतून काढायचं, दुसऱ्या साखळीतूनही काढून घ्यायचं आहे आणि एकच खांब बनवायचा आहे. म्हणजे हळूहळू आपला हा राऊंड क्लोज होत जाईल. अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल हा राऊंड आपला पहिल्यापेक्षा खूप कमी झालेला आहे. पुढच्या राऊंडमध्येही आपल्याला तसंच करायचं. 2 खांबांचा मिळून एक एक खांब असा राऊंड क्लोज होतो आपला. अशा प्रकारे आपला संपूर्ण राऊंड क्लोज झालेला आहे. आता आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे आणि गाठ देऊन घ्यायचे. अशा प्रकारे बदकाचा संपूर्ण भाग आपला बॉडीचा बनवून झालेला आहे. आता आपल्याला बदकाची मान बनवून घ्यायची.